नमस्कार मंडळी, तुम्ही सगळेजण कशा आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल। श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही विचार करत असाल हे कुठे चालले, तर मी जात होते त्या दिवशी तुळजापूरला आणि रात्रीचे वाजले होते 1:30-2 वाजले होते आम्हाला घरातून निघायला। मग तुळजापूरला जात होते आणि तिथं थोडंसं गाडीमध्ये बसून थोडंसं व्हिडिओ म्हणजे गाडी रोडावरचं काढले थोडं बस। आणि आता हे जे आहे ना व्हिडिओ, हे आम्ही तुळजापूरमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो होतो ते व्हिडिओ आहे। तर तिथं आम्ही पोहोचलो तुळजापूरला आणि मध्ये भोपीपाशी जायचं होतं। तर मग तिथं बघलालतो आम्ही आणि एक्झॅक्ट किती वाजता पोहोचलो ते काही मला का टायमिंग माहीत नाही। 8-8:30ला पोहोचलो होतो वाटतं, तेवढं काही याद राहिलं नाही, मी टायमिंग बघाय नाही काय नाही। आणि बाकीचं भोपीपाशी जाऊन तिथं आम्ही रूम केलो आणि रूम करून सगळेजण निवडले। हे सगळे जे आहेत ना आमचे जाऊबाई आहेत आणि मी छोटी जाऊ, ते सगळेजण मोठे जाऊ आहेत आणि एक आमच्या जावाची पोरगी आहे गीता। तर आम्ही सगळेजण मिळून गेलो आणि रूम तर एकदम पॉश होती, एकदम छान होते, चांगली भेटली आणि मंदिराच्या जवळच होती रूम, चांगली आहे रूम। तर आम्ही रात्रभर गाडीमध्ये बसून खूप थकलो होतो आणि मग रूमवर आल्यावर थोडं रेस्ट केलो आणि नंतर मंदिरामध्ये कल्लोळामध्ये आंघोळ करायला तीन जायचं होतं। थोडं बसलो आम्ही, म्हणजे भोपीला तीन गोष्ट करायचं होतं आणि सगळ्यांना दुसऱ्या परड्या घ्यायच्या होत्या, पहिल्याची परडी सोडून। तर मग ते गोष्ट करायचं होतं। मग जेंट्स लोक होते त्यांनी जाऊन गोष्ट करून आले आणि आम्ही थोडं रेस्ट करत होतो इथं। मग आजो आम्हाला जायचं होतं आणि हे व्हिडिओ आहे सॅटर्डेचं व्हिडिओ आहे। सगळे व्हिडिओ मला घालायला ना खूप लेट होऊ लागले, कारण की आता काय सांगू, आता मी आता सध्या घट बसवायची तयारीचं जरा हे सामान घे ते सामान सगळं करणं आणि घरामध्ये थोडंफार काम, त्याच्यामुळे जरा लेट होलं आहे, तुम्ही समजून घ्या। तर हे सॅटर्डेचं आहे, आम्ही सॅटर्डेला गेलतो तुळजापूरला। आम्ही मंदिराकडे निघालो होतो, वाटेमध्ये थांबलो चाय पिण्यासाठी आणि परत अजून मंदिराकडे निघालो। मंदिराकडे खूप गर्दी होती आणि आम्हाला दर्शनाला काय तेवढा टाईम लागला नाही, तेवढा टाईम थांबाने आम्ही दर्शन एकदम छान झालं। माता झोपलेली होती आणि अमावस्या दिवशी माताला उठून घट बसवतात, तर मग दर्शन छान झालं। आणि इथं कल्लोळापाशी जास्त काही गर्दी नव्हती आंघोळीसाठी आणि कल्लोळाच्याच पुढच्या समोरच्या साईडला मध्ये माताच्या जी साड्या लई लोक लिव घालतात ना, ते साड्या एक दुकान लावले होते। तर लई लोक माताच्या साड्या, माताला चढवलेल्या साड्या घेतात। तर हे तेच साड्या आहेत माताचे। तर आम्ही बघत होतो हे साड्या।
तर इथं दुकान लावल ते पुजारी लोक, तर छान होते साड्या, मस्त होते सगळे, माताला लिव घातलेले साड्या आहेत, खूप चांगले आहेत. तर मग ते आमचे जाऊबाई पण बघत होते. हा असलंच आहे माझ्यापाशी, ग्रीन मध्ये आहे. तर इथं फर्स्ट ना माताच्या मंदिराकडे जाताना फर्स्ट म्हटलं तर गणपतीचं दर्शन घ्यावं लागतंय. तर हे गणपतीचं मंदिर होतं छोटंसं, आणि तिथून आम्ही खाली म्हणजे मध्ये गेलो माताच्या मंदिरपाशी, आणि आम्ही बाहेरच्या साईडला जी कल्लुळा आहे ना, कल्लुळापाशीच भोपी लोक आम्हाला, भोपी महाराज आम्हाला म्हटले परडी तिथं ठेवा म्हटले, आणि भोपी महाराजच परडी घेतली आणि तिथं ठेवले. तर आणि मग ते नवीन परड्या घेऊन आम्ही मध्ये आलो दर्शनास. तर आमचं दर्शन कसं झालं, भोपी महाराज म्हटले, पुजारी महाराज म्हटले की तुम्ही मधून गेलं तर बी माता झोपलेलीच दिसणार, आणि बाहेरून गेल तर बी झोपलेलीच दिसणार. तुम्हाला जर मधून जायचं असेल तर तुम्हाला 4 घंटे वेट करावं लागतं, लेणीला थांबावं लागेल, आणि मध्ये गेलं तरी झोपलेलीच माता राहणार, आणि थोडंसं बाहेरच्या साईडनं जर तुम्ही गेलो तर ते झोपलेलीच दिसणार. तर कसं करणार? तर आमचे जाऊबाई तीन म्हटले आपण बाहेरूनच दर्शन घेऊत. म्हणजे बाहेरून आमचं अर्ध्या घंट्याच्या मध्ये झालं, आणि हे जी पालखी चालली ना ती मधून दर्शनासाठी होती, आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. बाहेरून म्हणलं तर लई लांबून नाही, जवळूनच, तर आम्हाला चांगलं दर्शन झालं. आणि मध्ये गेलं तर बी ना अंबाबाई झोपलेलीच होती, तेच बघायचं होतं, आणि बाहेरून गेलं तर बी तेच बघायचं होतं. मग अंबाबाईचं दर्शन ते मधून बी तसं झालं असतं आणि बाहेरून बी तसं झालं असतं. त्याच्यामुळे आम्ही बाहेरून, आमची जाऊबाई म्हटली आपण बाहेरूनच घेऊ, म्हणजे आम्हाला अजून पुढे जायचं होतं, 2 देवाला जायचं होतं त्याच्यामुळं. आणि मधल्या लोकांना तर जी मधून दर्शन होतं ना त्यांना एवढं ढकलाई करायला ते, असं दर्शन बी घेऊ देणार झालते. अजून बाहेरच्या लोकांना थोडं तर असं दर्शन होऊ लागतं, बाहेरचं म्हणलं तर लई लांबून नाही, ते बी जवळूनच होतं. तर इथं मला परडी देत होते पुजारी महाराज, आणि सगळे आमच्या जाऊबाई तीन सगळेजण परडी घेतलो आम्ही. पहिलेची परडी म्हणजे पहिलेची परडी ठेवून हे नवीन परडी घेतलं. तर एकदम छान दर्शन झालं आमचं, आणि झोपलेली होती माता ते बी बघितलं आम्ही. साईडला बसा तिकडे.
आणि तिथे गेल्यावर सगळं दर्शन तीन झाल्यावर बाहेर आलो, जोगवा मागितलो आणि लगेच आम्ही बांगड्या लिहिलो सगळेजण आणि काय काय प्रसाद तीन कुंकू हळद घ्यायचं होतं ना ते सगळं घेतलो आणि आम्ही तिथून निघालो बेंडक्याळच्या. मग आता बसून बसून थकलो म्हणून एका जागी चाय पिण्यासाठी उतरलो आणि तिथं जरा बसून आमचे गप्पा गोष्टी चालू होते. चाय पेलो, जरा अर्धा एक घंटा लागलो तिथं बी आम्हाला. मग तिथून परत आम्हाला जायचं होतं बेंडक्याळच्या आईला. तर वाटमध्ये मला का माहिती ती नागाचं मंदिर फर्स्ट टाईम बघितले मी बी आणि एक नागदेवताचं मंदिर आहे. तर कोणचं म्हणते की तेवढं काय मला याद नाही आणि मग ते मंदिरला नेले मला. मी फर्स्ट टाईम गेले आणि बाकीचे सगळेजण पहिले गेलते नागाच्या मंदिरला. नागदेवता आहेत, खूप चांगलं दर्शन झालं. सॅटर्डे होतं ना, सॅटर्डेच्या दिवशी पहिला आम्ही पुढे आलो, जावं का नाही म्हणून असं त्या साईडला गेलो, कमानमध्ये गेलो आम्ही. तर जस्ट आरती चालू होती 7 वाजता संध्याकाळी. तर आम्हाला आरती भेटली, एकदम छान आरती झाली, खूप चांगली आरती झाली. सॅटर्डेला खूप लोक येतात तिथं आणि आरती मस्त झाली तिथं. तर आम्ही आरतीच्या टायमाला पोहोचलो. तर पुढे बघा पुरा जिकडं तिकडं नागाचं मूर्त्या आहेत. तर तुम्ही बघा, मी फर्स्ट टाईम गेले. एवढं नागाचं मंदिर मोठं असेल म्हणून मला बी यकीन झालं नाही. तर मी फर्स्ट टाईम बघितले. कोणचं तर म्हणतात तेवढं काय मला याद नाही, तर मी तुम्ही बघा तुम्हाला याद येईल. इथं एवढी चांगली आरती झाली ना, तर ते आरतीच्या टायमाच्या वेळेस अंगाला काटे येऊ लागली. एवढी पब्लिक आणि एवढं आवाज देऊ आरती होऊ लागली ना, खूप चांगलं वाटलं. आणि त्या टायमाला तिथं फोटो आणि व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. त्याच्यामुळं ना आरती झाल्यावर जिकडं तिकडं सगळे लोक गेले ना, तेव्हा आम्ही काढले. आणि खूप सत्याचं आहे हे नागोबा. आणि ह्या नागोबाची एक स्टोरी आहे. तर इथं नागोबाचे एवढ्या मूर्त्या बघून ना मी बी शॉक झाले. मी बी फर्स्ट टाईम गेले, मला काय तेवढे माहीत नाही. तिथली स्टोरी सगळेजण सांगलालते, आमची जाऊबाई तिने सगळेजण, असं गीता तिने सगळेजण सांगलालते ते स्टोरी. तर हे फर्स्ट टाईम गेले, खूप चांगलं आहे आणि खूप सत्याचा नागोबा आहे हे. तर मग छान झालं इथं बी दर्शन. मग इथं बी जरा आम्हाला 8-8:30 वाजले इथं. मग इथून आज पुढे जायचं होतं आम्हाला बेंडक्याळच्या आईला. म्हणजे तिथं एक आई आहे, तुळजापूरची आई तसंच बेंडक्याळची आई आहे बिदरमध्ये. बिदरच्या साईडला एक गाव आहे बेंडेकनाळी. तर तिथं इथं आलो आम्ही बेंडक्याळच्या आईला दर्शनासाठी. आणि परडे घेऊन येताना इथं जायलाच पाहिजे. महाराष्ट्रचे लोक जे परड्या घेतात ना, त्याने येडाईला जातात आणि इकडं आमच्या इकडचे जी लोक परड्या घेतात ना, ते येत म्हणजे आमच्या गावाकडे हैदराबादला येत ना, बेंडेकरच्या आईला जाऊन येतात. तर आम्ही इथं आलो. तर इथं बी भरपूर लोक तुळजापूरून आलेले होते आणि इथं भरपूर लोक म्हणजे तर सगळ्यांचे दर्शन झाले. सगळे बाहेर बसलते जेवत. आणि मध्ये आता आम्ही आलो ना, तर इथं मध्ये काय गर्दी नव्हती. आमचं छान निवांत झालं दर्शन. आम्हाला जायला लेट झालं ना, त्याच्यामुळे गर्दी नव्हती. दिवसभर भरपूर लोक आले असतील. तर मग एकदम छान झालं दर्शन इथं बी. तर असं झालं आमच्या इकडचं सगळ्या देवतांचं चांगलं दर्शन झालं. तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं तुळजापूर, बेंडक्याळची आई, नागदेवताला बघत राहा. तर आम्ही इथं शिदा आणलं होतं परड्या भरण्यासाठी. तर तुळजापूरमध्ये बी परड्या भरलो आम्ही आणि इथं बी परड्या भरलो. आणि परड्या भरून नारळ तीन सगळं फोडून दर्शन करून आम्ही निघालो. आणि आम्हाला घरला यायला 3 घंटे लागले. म्हणजे बेंडक्याळच्या आईपासून आमचं हैदराबादना 3 घंट्याचा रस्ता आहे. तर मग 3 घंटा झाले, म्हणजे 12:30 वाजता पोहोचलो आम्ही. तर सगळे तिन्ही देवताचं एकदम छान दर्शन झालं. तर माझ्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ फर्स्टपासून लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आले आहेत ते प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. चला तर मग आज एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.